ठाकरे यांना जोडे मारो देखील आंदोलन करण्यात आलं. काय सांगा नीलम गोरे याप्रमाणे बेताल वक्तव्य करतात, कशा प्रकारे शिवसेना महिला आघाडी उतरली? पहिलं गोष्ट म्हणजे नीलम गोरे यांचं गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये शिवसेनेमध्ये काय योगदान आहे आणि आज शिवसेनेच्या जीवावरती माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी त्यांना जे काही विधान परिषदेचं सदस्यपद दिलं होतं, त्याचबरोबर उपसभापती आणि विविध पदं त्यांना मिळाली होती. हे फक्त शिवसेने आणि शिवसेनेच्या 4 अक्षरामुळे त्यांना मिळाली होती आणि आज त्यांनी त्याचे ऋण फेडलेले आहे की कशा पद्धतीने वक्तव्य करून आणि स्वतःची त्यांनी म्हणजे आज दिल्लीसारख्या साहित्य हे होतं, अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने जाणूनबुजून दिल्ली येथे ते या एका ह्याच्या मंचकावरती साहित्य परिषदेच्या इथे त्या ठिकाणी जे काय वक्तव्य केलं, मला वाटतं त्याचा निषेध संपूर्ण देशात होतो आहे. साहित्यिक मंडळीसुद्धा त्या ठिकाणी त्याच्यावरती संतापलेली आहेत आणि मला वाटतं शिवसैनिकसुद्धा, कारण ह्या एका बाईला ज्या पद्धतीने एवढं मोठं पद दिलेलं असतानासुद्धा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या अशा या नीलम ताईंना मला वाटतं आमच्या महिला आघाडीने सक्षमपणे उत्तर दिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये काय काय कारनामे केलेले आहेत हे संबंध उघड्या महाराष्ट्राने आज गेल्या 2 दिवसामध्ये त्यांचीच लायकी त्यांना दाखवून दिलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये त्या पदाचा उपभोग घेऊन कशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे हे मला वाटतं जनतेनेच उघड केलेलं आहे की त्यांच्या स्वतःच्या पीएने त्या ठिकाणी एक गुन्हा दाखल झालेला आहे की त्या पीएने मला वाटतं पैशाची मागणी करून पैसे घेतले आणि नोकरीला लावतो म्हणून सांगितलं आणि काम केलं नाही. असे कित्येक उदाहरणं आहेत. मला वाटतं काल राऊत साहेबांनी सांगितलं, नाशिकमधल्या लोकांनी सांगितलं आहे, पुण्यामधल्या लोकांनी सांगितलेलं आहे आणि आता एक एक प्रकरणं आता बाहेर येतील, त्यांना फिरणंसुद्धा मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे माफी मागितली पाहिजे. तर संजय राऊतांनी नीलम गोरे या महिलेविषयी एक अपशब्द वापरलेला आहे. त्याबाबत नीलम गोरे यांची संजय राऊतांनी माफी मागावी असं नरेश म्हस्केंनी म्हटलं आहे. अरे कोण नरेश म्हस्के? नरेश म्हस्के तुम्हाला माहिती आहे, त्याला भुंकण्यासाठी तिथे ठेवलेला आहे आणि तो मी मागेच सांगितलं होतं, या उंदराला ज्या वेळेला कधी काय उलटं सुलटं झालं तर हा पहिला पळणारा उंदीर असेल. त्यामुळे त्याला त्याची ड्युटी बजवायला पाहिजे आणि तो त्याची इमानदारीने ड्युटी त्या ठिकाणी तो बजावतोय भुकून. आणि तुम्हाला माहिती असेल की ह्या ठिकाणी त्याच नरेश म्हस्केला त्या काँग्रेसमध्ये जाण्यापासून मीच रोखलं होतं. काँग्रेसमध्ये त्याचा प्रवेश होता या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये आणि त्याच्या उद्धव साहेबांच्यामुळेच मी त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलो आणि त्याला विनंती केली की अरे बाबा, तुला कोण नंतर विचारणार नाही, परंतु आज त्यांनी तुम्ही बघितलं असेल कुठलाही शिवसेनेचा विषय आला की याला भुकण्यासाठी मग ते पवारसाहेबांच्याबद्दल बोलतो, एवढा तो मोठा झाला आहे, तो राहुल गांधींच्याबद्दल बोलतो, सोनिया गांधींच्याबद्दल बोलतो, उद्धव साहेबांच्याबद्दल बोलतो, एवढा मोठा महान नेता त्या ठिकाणी तो झालेला आहे. त्यामुळे त्याची अवकात सर्वांना माहिती आहे, त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरज नाही. तर कशा प्रकारे पुढची पावलं असणार आहेत महिला कार्यकर्त्यांची नीलम गोरे यांच्या संदर्भात? मला वाटतं आता प्रत्येकाला आलेला अनुभव प्रत्येकाने या ठिकाणी सांगितलं आहे की त्या 8 दिवसामध्ये सर्व प्रकरणं बाहेर येतील. आज जोडे मारले, उद्या कशा प्रकारे पावलं असतील? मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण कालपासून ते आज संपूर्ण दिवसभर प्रत्येक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा निषेध केला जातो आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही सर्व पदं उपभोगून झाल्यानंतर फक्त ह्या पडत्या काळामध्ये तुम्ही इकडून तिकडून उड्या मारणारे असे आहात हे सिद्ध झालेलं आहे. सर, भाजपचे गणेश नाईक यांचा आज ठाण्यामध्ये जनता दरबार पार पडला. पाहिलं तर ठाण्यामध्ये भाजपचे 2 आमदार आहेत, संजय केळकर आणि निरंजन गावकरे. असं असताना देखील गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतला आहे. मला वाटतं ते सुद्धा मंत्री महोदय आहेत
आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष बांधण्याचा अधिकार आहे. प्रत्येक मंत्र्याला त्या ठिकाणी आपापल्या विभागातल्या ज्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. ही काय कोणाची मक्तेदारी नाही. मला वाटतं हा प्रत्येक जण ते करत असतो आणि त्यातलं ते गणेश नाईकांनी केलं त्याचं स्वागतच केलं पाहिजे. नेहमी असं अनेकदा म्हटलं गेलेलं आहे की ठाणे जिल्हा हा धर्मवीरांचा ठाणे जिल्हा आहे, आता तो एकनाथ शिंदेचा ठाणे जिल्हा आहे. परंतु गणेश नाईकांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे की ठाण्यामध्ये हे कधी कुणाचं वर्चस्व नव्हतं. काही वेळ मी पालकमंत्री होता, त्याच्या आधीही काही जण होतं, तर आता एकनाथ शिंदेच्या आधी सत्ता आहे. सत्ता ही एखादी कुणाची कधीही नसते. बरोबर केले त्यांनी स्टेटमेंट की सत्ता ही खुर्ची कायमची कोणाची नसते. तुम्ही केलेल्या कामाच्या जोरावरतीच कोणाला ठेवायचं ही मला वाटतं मतदार राजा आणि जनताच ठरवत असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.